आम्ही काल 13/8/2025 पासून या जागेवर बसलो होतो उपोषणाला आणि उपविभागीय अभियंत्यातर्फे आम्हाला एक पत्र दिलं गेलं आज की 17/8/2026 रोजी ते अतिक्रमण आम्ही काढून देऊ असे त्यांनी पत्र दिले होते. ठीक आहे. कुणाकुणाचं अतिक्रमण आहे त्या ठिकाणी? मोबिन याकूब पठाण, मोईन मशाक, फेरोज इब्राहिम शेख. आता तुम्ही तुमचा जे उपोषण आहे ते स्थगित करताय. उद्याच्याला स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पूर्वसंध्येला तुम्हाला हे आश्वासन दिलं. काय वाटतं, स्वातंत्र्य दिनानिमित्त उपोषण करणं योग्य वाटतं का? की आता तुमचं सोडवण्यात आलेलं प्रशासनाने तुमच्या अमरपोषणाची दखल देखील घेतली? स्वातंत्र्य दिवस आहे म्हणून आम्ही उपोषण प्रवर्त केलं. समजा नक्कीच आपल्यासोबत बसलेली इम्रान काजी सुद्धा ग्रामपंचायत सदस्याची देखील आहे. काय आत्ता आश्वासन देण्यात आलं, नेमकं काय त्या ठिकाणची परिस्थिती होती? 17 तारखेला खरंच पुन्हा एकदा तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येईल का की अतिक्रमण केलं? 17 तारखेला उपोषणाला बसण्याची वेळ म्हणजे हा तर आंदोलनाचा विषय झाला आहे. पण संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एक पत्रात असं नमूद केलं की 17/8/26 आम्ही त्या तिघा इस्मानी ज्यांनी अतिक्रमण केलं ते आम्ही 17 तारखेला निष्कासित करून घेऊ. याकरिता तुम्ही उपोषणापासून प्रवृत्त व्हा म्हणून आता पूर्वसंध्येला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही तुमचं उपोषण स्थगिती करताय. लेखी आश्वासन देखील मिळालेले PWDच्या विभागाकडून, तसंच महसूल प्रशासनाकडून देखील तुम्हाला काही पत्रव्यवहार झाला आहे का? त्यांच्याशी काही चर्चा झालेली? यस, तहसीलदार साहेबांनी मला फोन करून उपोषणापासून प्रवृत्त होण्यासाठी विनंती केली होती फोनवर. माननीय तहसीलदार साहेब आणि मंडळ अधिकारी साहेब या दोघांनी 1 वाजता मला कॉल केलं होतं की संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला आमचं कॉर्डिनेशन झालेलं आहे, बोलणं झालेलं आहे, समन्वय झाला आमचा दोघांचा विभागांचा. तुम्ही काय करा, उपोषणापासून प्रवृत्त व्हा ही एवढी आमची विनंती आहे. तर विचारविनिमय करून आम्ही गावातील नागरिक व उपोषणकर्ता यांना विनंती केली की उद्या नॅशनल फ्लॅग डे आहे. सकाळी राष्ट्रीय ध्वजारोहण दिवस असल्याकारणाने आपल्याला उपोषणास रंग में भंग करणे नाही जमता या कारणास्तव उपोषणकर्त्याला आम्ही विनंती केली. त्यांनी म्हणले ठीक आहे, आपण आंदोलन चालूच राहू देऊ. आंदोलन हा काय थांबणार नाही. ते अतिक्रमण निष्कासित होऊपर्यंत आंदोलन चालूच राहणार. त्यात काही शंका बाळगायचं कारण नाही. 17ला त्यांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही 18ला इशारा देऊ त्यांना, पुन्हा एकदा आंदोलन सुरू. त्याच्यात का नाही, आता हे सुरुवात झाली. आता ह्याच्यापेक्षा अजून दुसरे भरपूर काही गावातले मुद्दे ते पण होणार आहेत आणि ग्रामपंचायत अंतर्गत ते पण विषय आम्ही घेणार आहेत त्याच्यात काय शंका बाळगायचं कारण नाही. आता माहिती अधिकार काय आता 2001 प्रमाणे कमरुद्दीन बाबूखान पठाण यांनी ग्रामपंचायत सिरसाळा यांना माहिती अधिकार अर्ज दिला. त्या अर्जामध्ये 30 दिवसाच्या आत माहिती देणं ग्रामपंचायतीला नेसेसरी आहे, अनिवार्य. ग्रामपंचायतीनं त्या अर्जदाराचा अर्ज निकाली काढलेला नाही. संबंधित ग्रामसेवक ज्या ग्रामसेवकाच्या कालमर्यादामध्ये आम्ही ते अर्ज दिलं होतं माहिती अधिकार, ते प्रशिक्षणासाठी जालना प्रशिक्षण केंद्र येथे कार्यमुक्त आदेश घेऊन जालन्यालाच प्रशिक्षणाला गेले. पण ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरे ग्रामविकास अधिकारी साहेब आले PP काळे, त्यांचीही सुनावणी झाली. त्यांनी ही माहिती उपलब्ध नाही म्हणून आम्हाला असं तोंडी उत्तरे दिलेत कमरुद्दीन बाबूखान पठाण यांनी. नंतर गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात कमरुद्दीन बाबूखान पठाण हे अपिलात गेले. अपिलात निकाली झाला की सदरील निकालात तुम्हाला 7 दिवसाच्या आत माहिती देणं अनिवार्य आहे. तुम्ही कमरुद्दीन बाबूखान पठाण अर्जदारांना माहिती देऊन टाका. ग्रामसेवक साहेब काय इथं उपलब्ध नाहीत, ते माहिती आजपर्यंत आम्हाला भेटली नाही. आम्हाला असं दाट शंका निर्माण झाली की हो खरोखरच 1,87,00,000 रुपयाचा 2025 ते 26 या कार्यकाळादरम्यान, या आर्थिक वर्षाच्या कार्यकाळादरम्यान भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात झालेला आहे असं आम्हाला संशय निर्माण झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही चौकशी लावणारच ग्रामपंचायत. पण हा चौकशीचा भाग पुढं आहे, पुढं आम्ही सोडणार नाहीत ना. आज आंदोलन झाला ठीक आहे ना, हा भाग वेगळा होता. पण ग्रामपंचायतच्या जे आम्हाला चौकशी लावायची तिथं लावणारच आम्ही. त्याच्यात इम्रान भाई